प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गाऊन दाखवलेला घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट श्री तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील अनेकांच्या परिचयातला असणारा चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला विठ्ठल या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणं आद्य कर्तव्य आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीराया यांच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली श्री ज्ञानोबराय जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे शिरोमणी श्री तुकोबराय आदि करून एकनाथ महाराज सर्व संत महंत भगवान बाबा वामन भाऊ त्याचबरोबर बजरंगबली आणि गणपतीराय यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या येवलवाडी गावामध्ये ही गणेश उत्सवानिमित्त तुमच्या सर्व गावकरी मंडळींच्या गावकरी बांधवांच्या विशेष म्हणजे आमचे बाल गोपाळ जे गणेश भक्त आहेत ज्यांचा मोठा उत्सव असतो महाराज आहे की नाही थाट असतो बाप्पांचं आगमन होणारे गणपती बाप्पांची पूजा करायची आरती करायची मग आमची आरती का नका पाठ असताना परंतु लहान लहान बालगोपाळ त्यांना उत्सव असतो मोठा आनंद असतो है ना पोरांनो आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्यावर ही गदा आहे। आपण नेहमीच कीर्तन ऐकतो सप्ते करतो परंतु मुलांना वाटतं काहीतरी वेगळे कार्यक्रम आले पाहिजेत परंतु शेवटी या गावातील तरुणांचं आणि सर्व ग्रामस्थांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल की त्यांनी हा धार्मिक कार्यक्रम खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाची आपल्याला गरज आहे आणि म्हणून कितीही त्या ठिकाणी आम्ही नेहमीच जरी हे की नाही आपण म्हणतो ना दर दिवसच काय बेसन भाकर किंवा दररोजच ते भाजी एखादा आवडीचा जरी आटम असला तरी आपण सारखं सारखं त्याला वैतागतो परंतु त्या ठिकाणी ते सर्व बाजूला सारून खऱ्या अर्थानं एक आदर्श गाव म्हणून ज्यांनी या ठिकाणी आपलं आदर्श म्हणून बघावं तर आमच्या येवलवाडीकर बघावं महाराज आणि म्हणून अशा सर्वांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो। या ठिकाणी कीर्तनासाठी मला विशेष या ठिकाणी साथ करत आहेत त्यांचं मोठेपण आपल्या गावचं वैभव आपल्या गावचं भूषण पाटोदा तालुक्यामध्ये नवे नवे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या नामाचा प्रसार प्रचार करतात असे माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज येवले या ठिकाणी स्वतः बाबा उपस्थित आहेत त्यांच्या चरणी मी लीन होतो नतमस्तक होतो। आपलं काय नाव महाराज सैजू महाराज आपलं टेकाळे महाराज हा विनेकरी टेकाळे महाराज येवले टेकाळे आमचे माझ्या समवेत आलेले सत्यवान महाराज बिनवडे ज्यांनी आताच गोड चाल या ठिकाणी गायली असे शिवाजी महाराज लवळ महाराष्ट्रातील ते सुद्धा चांगले भजन सम्राट भजन अलंकार आहेत। आमचे महाराजांचं काय नाव येवले महाराज आमचे टेकाळे महाराज सर्वांचा परिचय या ठिकाणी मला मृदुंगाला साथ देत आहेत हा मच्छिंद्र महाराज वाळेकर आमचा परिचय झालाय सर्व महाराज मंडळी ओळखीचे बाबा आपलं काय नाव बरं आमचेच नाव करीत लक्ष्मण महाराज आणि विशेष म्हणजे सर्व या ठिकाणी ज्यांनी विशेष आम्हाला फोन केला या गावचं एक उद्योजक व्यक्तिमत्व अशोकजी येवले त्या ठिकाणी त्यांचा मोठा ट्रान्सपोर्टचा उद्योग आहे व्यवसाय आहे त्यांचं फोनच्या माध्यमातून बोलणं झालं आणि महाराज म्हणले कीर्तन तुमचं आम्ही सप्ताहामध्ये घेऊ शकलो नाही परंतु गणेश उत्सवाच्या निमित्तानं करा सेवा म्हणलं चालेल महाराज काय अडचण नाही आणि त्यांचा फोन झाला आणि त्यांच्या सर्वांच्या तुमच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने या ठिकाणी आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी विशेष म्हणजे काय आपलं नाव महाराज संगीत कला प्रेमी महाराष्ट्रभर एक गाजलेला नामांकित चॅनल आहे तेही वडवून येऊन या ठिकाणी आले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या स्वतःच्या मुलावर पोटच्या मुलापेक्षाही जास्त अधिक प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात विठ्ठला खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये समाज प्रबोधनाची गरज आहे महाराज। आपण नेहमी सांगतोय बोलतोय ऐकतोय
परंतु ऐकण्याच्या, बोलण्याच्या, सांगण्याच्या पलीकडे आम्ही जाण्याच्या मार्गावर आहेत. फक्त ऐकत होत, परंतु बदल आमच्यामध्ये जो व्हायला पाहिजे तो बदल आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं होत नाही. म्हणून नेहमीच संत आपल्याला उपदेश करतात. महाराज नेहमीच सांगतात. महाराज मंडळी तर अनेक वर्षापासून सांगत आले महाराज, पण आम्ही ऐकतो आणि सोडून देतो, मनावर धरत नाहीत आम्ही. बघा इथून पाठीमाग आहे की नाही, इथून पाठीमाग अनेकदा आपल्यावर परिस्थिती का बदलते, परिस्थिती आपल्यावर का बिकट येते, आपण ऐकत नाहीत. ऐकतो परंतु आचरणात आणत नाहीत. अनेक पाठीमागल्या काळामध्ये महाराजांनी सांगितलं, त्यांना कळालं महाराज या समतोल समाजामध्ये चालला पाहिजे, राहायला पाहिजे समतोल. परंतु त्यावेळेस सांगत की मुलीचा जन्म होऊ द्या, आहे की नाही. आपण नाही ऐकलं आणि मग आता गावोगाव जी परिस्थिती उद्भवत आहे, आपण माझ्यापेक्षाही जाणते आहात, आपल्याला माहीत आहे. बघा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारणीभूत आमच्या काही न समजल्यामुळं, काही न कळल्यामुळं त्या ठिकाणी महिला मंडळी, आपण स्वतः महिला आहात, परंतु आपण त्या ठिकाणी त्यावेळेस महिलांची कदर केली नाही. एखाद्या भगिनीला आहे ना, महिलाला मुली झाल्या, एखाद्या मातेला मुली झाल्या, तर त्या ठिकाणी मुलीचा आपण नेहमी तिरस्कार करायचो. एखाद्याला डिलिव्हरीसाठी जर एखादं पेशंट गेलं आणि पहिलेच 2-3 मुली असल्या आणि आपण त्यांना भेटायला गेलो, दवाखान्यामध्ये जातात ना भेटायला, आणि जर त्यांना विचारलं, त्यांना मुलगीच व्हावा अचानक, आणि त्यांना विचारावं काय झालं काय झालं, तर त्या ठिकाणी ती महिला म्हणजे झाली झाली कार्टीच झाली. म्हणजे या ठिकाणी बघा आम्हाला कळलं नाही, हे संतांना त्यावेळेस कळलं, महाराजांना कळलं, म्हणून त्यांना वाटलं बाबा त्यांनी सांगितलं, परंतु आपण त्यांचं ऐकलं नाही. तसं आज बघा एक गोष्ट अजून आपण ऐकनात, आजही एक गोष्ट असं आपण ऐकनात की आपल्या तुमच्या आमच्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, शहरामध्ये, आपण खेड्या भागात आहोत, या ठिकाणी ही परिस्थिती आहे. मोबाईलचं युग आहे, मान्य आहे, आम्ही मान्य करू महाराज, परंतु आज आपण प्रत्येक जण सांगतो मोबाईल थोडं लक्ष द्या, मोबाईल कमी पहा, मोबाईल बघू नका, हे कळतंय बघा महाराज. आज सध्याला तळमळीने सांगतात, पण आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाहीत. पण ज्या वेळेस अजून एक 10-15 वर्षांनी महाराज बरीचशी पिढी अशी आंधळी होणारी, अशी दिवसाच त्या असे चाफत चालणार आहेत. कारण की आमचं लहान मुलगा, शहाणा माणूस असेल, मुली असतील, हातामध्ये नेहमी मोबाईल आणि नेहमी ते डोळ्यावरील समोर पाहत आहे. काही काहीची त्या ठिकाणी मतिभ्रष्ट होत चालली महाराज. पण हे कळलं पाहिजे, आपल्याला कळण्याचा मार्ग नाही महाराज, आपण कळूनच घेणार, पण कळलं पाहिजे. एक आजी अशीच आमच्याकडे आली आणि म्हणली, महाराज आमचा नातू म्हणली सारखं तोंडामध्ये बोट चुकतोय असं. लक्ष द्या बरं का, तुमच्या इथं कोणी चोखतं का असं बोट? होय, लहान मुलं तुम्ही पाहिलं का पोरांनो? हा नाही ना, बरं चांगली गोष्ट आहे. ती आजी लागली सांगायला, महाराज मोठा झालाय मुलगा, आता लग्नाला आलाय, परंतु त्याची काही सवय जाई नाही, तो तोंडामध्ये बोट घालतोय, तुम्ही काहीतरी सांगा त्याला. म्हणलं बरं सांगतो आजी, काय करा तुम्ही, येता वेळेस 4 मीटर कापड आणा. आजी म्हणली ठीक आहे. ऐका बरं का, हा आपल्याला कळत नाही, कळलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्या आजीने 4 मीटर कापड आणलं, नातोला आणलं. नातू पाहिला, मी सांगितलं, म्हणलं अरे काय मिळे, तू एवढा मोठा झालास, तुला कळायला पाहिजे, तुम्ही हा अंगठ्या चोकल्याने त्यात काय दूध येतं का? हो म्हणला महाराज, आता नाही चोकायचो, पण किती वर्ष झाला तुला सांगतो,
आजीने सांगितलंय, वडिलांनी सांगितलंय, आईने सांगितलंय, पण सवय काही जाई नाही. आणि मग आजी म्हणली बाबा काय औषध द्यावं लागेल. म्हणलं औषध देतो. म्हणलं मी औषध लय कडू आहे. आजी म्हणल्या चालन. आणि मग काय केलं, त्या 4 मीटर कापडाच्या 2 अंडरवेली शिवल्या. बरोबर काय शिवल्या? हाफ पॅन्टी. आता ते फुल पॅन्ट येतात आहे की नाही, एवढ्याच्या लेकराला फुल पॅन्ट येतात. भविष्यात हाफ पॅन्ट म्हणलं कळायचं बी नाही, पण त्याला हाफ पॅन्टी शिवल्या. हाफ पॅन्टी शिवल्या आणि त्याला सांगितलं, म्हणलं चल बरं तुला नवा ड्रेस आणलाय. म्हणलं महाराज ड्रेस आणलाय? हा म्हणलं नवा ड्रेस आणलाय. आणि त्याला गोड बोलण्याच्या राड्यामध्ये त्याची पहिली पॅन्ट काढली महाराज आणि कर्दुळा तोडून काढला आणि ही दुसरी पॅन्ट घातली. दुसरी पॅन्ट घातली आणि त्याला म्हटलं थोडस पुढं बघ. म्हणलं कस काय पाठीमागून आली ती. त्यांनी पुढं बघा गेलं. महाराज जोरात मागून लात मारली का नाही, आयो 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 करीत लागला आरडायला. त्याची आई आतून आली. म्हणली महाराज पोरगा आरडायला लागलं. म्हणलं तुम्हाला सांगितलं ना औषध कडू म्हणून. म्हणलं ह्याशिवाय त्याला फरक पडणार नाही. ते म्हणली फरक पडेल का? म्हणलं 100% फरक पडणार. आणि मग घेऊन गेली आणि ते पोरगा लागलं म्हणायला. ते आई आली की रडायला लागलं ना, आई चल आपल्या घरी, आई चल आपल्या घरी. हा म्हणलं जा जा तुझ्या घरी जा. आणि ते गेले महाराज. आणि 8 दिवसांनी गुरुवारचा बाजार होता. आजीला म्हणलं आजी फरक पडला का पोराला? ते म्हणली काय महाराज, त्याला मी काय केलं तर त्याला नाडेच नव्हते महाराज. कायचं तोंड चोखतंय म्हणली, 2 हात धरतय आणि चेटी घेऊन पळत आहे म्हणली. काय तसं कळलं पाहिजे महाराज प्रत्येकाला, परंतु आपण कळून घेण्यात महाराज आहे की नाही. तुम्हा आम्हाला असं झालंय, आपल्याला वाटतं देव का भेटत नाही, देव कुठं आहे, देव कसा आहे, देव कशाने सापडन, कशाने भेटन, देव काय हरवला का हो सापडायला. आणि विषय असा होतोय की आम्ही असं होतंय बघा की एका देवाची आपण सेवा करत नाहीत महाराज. परंतु आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात हा की बाबांनो, तुम्ही इतर देवांची पूजा करताल, इतर देवांची सेवा करताल, तुम्हाला त्या ठिकाणी देव भेटणार नाही महाराज. तुमचा आमचा असा विषय, प्रत्येक दिवशी आपण देव बदलणारी माणसं आहेत. रविवार आला की वारी माझ्या मल्हारीची वारी आहे की नाही. सोमवार आला की शिवभोळा चक्रवर्ती किंवा ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. सोमवार आला की, मंगळवार आला की वैष्णवी माता, बुधवार आला की मग पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला, गुरुवार आला की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दत्ता दिगंबरा यावे सावळ्या भेट मला द्यावी. आणि शुक्रवार आला की मात्र मग आहे की नाही महाराज, शुक्रवार आला की आई ग आंबा आहे की नाही, माझे ग आई ठेवीला जीव तुझ्या ग पायी. आमचा असा विषय आहे. शनिवार आला की मग शरण शरण जी हनुमंता तुम आलो रामदूता आहे की नाही. रविवार आला की मग वारी माझ्या मल्हारची वारी. अशानच महाराज आपल्याला देव प्रसन्न होणार नाही महाराज. आहे बुद्धीची देवता आहे की नाही. मनोजेवम मारतो तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम. या ठिकाणी बुद्धीची देवता मारुतीराई आहेत आणि बुद्धीची देवता या ठिकाणी गणपती बाप्पावी आहेत. खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला एवढा मान काय, याचं कारण काय आहे महाराज. याचं कारण तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्या ठिकाणी कैलासावरती शंकर पार्वती विराजमान होते आणि शंकरजी शिवजी भगवानजी त्या ठिकाणी भ्रमण करण्यासाठी गेलते महाराज. आणि पार्वती माता एकांतात होत्या. पार्वती माताला शिवजीची आठवण आली, शिवजी नव्हते. मग पार्वती मातेने काय केलं, त्यांच्या मनामध्ये शिवजीचं चिंतन होतं आणि त्यांनी अंगाच्या अशा मळ्या काढण्यास सुरुवात केली. बघा माणसाला काही नाही, आपण बी काम नसलो काहीतरी नाकात बोटं घालूत, कानात घालूत, हात चोळूत, कुठंही नाही. तसं त्या ठिकाणी पार्वती माता मळी काढत असताना त्यांना शिवजीची आठवण झाली
आणि त्यांना शिवजीची आठवण झालेली असताना त्यांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी मंत्र सुरू होता महाराज. आणि त्या आठवणीने आणि त्या मंत्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा जन्म झाला. खऱ्या अर्थानं अजन्म आहेत गणपती. गणपती बाप्पा म्हणजे त्यांचा जन्म झालाय, परंतु त्या ठिकाणी मातेच्या उदरामधून त्यांचा जन्म झालेला नाही. आणि मग पार्वती मातांनी सांगितलं गणपती बाप्पांना, बाल गणेश होते, हा मी आतमध्ये जाते आंघोळ करण्यासाठी आणि आतमध्ये कुणाला येऊ देऊ नका. मग आता बाल गणेश भली गबूची गबू डिरी, बरं का. तेवढ्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी शिवजी भ्रमण करून आले आणि शिवजीने पाहिलं एक बालक. असं गणपती बाप्पाने वाट आलेली शिवजीची. आता शिवजी बोले देव बोले बाबा. मातेने सांगितलं होतं आतमध्ये कुणाला येऊ देऊ नका. गणपती बाप्पाने शिवजीची वाट अडवली. गणपती बाप्पाचं आणि शिवजीचं थोडस चकमक झाली महाराज. होती अशी सध्याला बी होते बा, गणपती बाप्पाची आणि शिवजीची चकमक होती. तुमच्याकडे काय माहित महाराज होती का नाही ती. हा बऱ्याच ठिकाणी व्हायला लागली. ओळखून घ्या, तुम्हाला येत असं ओळखू आहे का नाही. धोरणातच नसते शिवजी बिन गणपती बाप्पा बी. त्यामुळे काय कोणी कोणाला उपदेश करावा आणि कोणी कोणाला सांगावा. आणि मग त्या ठिकाणी थोडं गणपती बाप्पा शिवजीला पाठीमागे ढकलायचे, शिवजी गणपती बाप्पाला पाठीमागे ढकलायचे. शिवजीला आला राग महाराज. आता ब्रह्मांडाचा नायक शिवजी महादेव, आणि शिवजीने त्या ठिकाणी त्रिशूळ काढा आणि गणपती बाप्पाचं मुंडगं त्या ठिकाणी छाटलं महाराज. आणि बाल गणपती बाप्पा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आतून पार्वती माता सती माता आली महाराज. आदिमाया शक्ती ती. आणि आदिमाया शक्तीने पाहिलं. आदिमाया शक्तीला क्रोध आला, त्या ठिकाणी राग उत्पन्न झाला की या ठिकाणी माझ्या बालकाला तुम्ही या ठिकाणी गतप्राण केलं. आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या पार्वती मातेच्या आवेशामध्ये त्यांच्या डोळ्यामधून त्या ठिकाणी अग्नीचे तांडवचे तांडव, आगीचे तांडवचे तांडव बाहेर पडायला लागले महाराज. हा करता करता ते अग्नी पार ब्रह्मांडाकडे जायला लागला. स्वर्गामधून काही देव मंडळींची त्या ठिकाणी ब्रह्म इंद्र चंद्र सूर्य विष्णुदेव यांची त्या ठिकाणी सभा भरली आणि म्हणले चला लवकर आपल्याला जावं लागेल. या ठिकाणी जर पार्वती मातेचा जर थैथयाट झाला तरी हे ब्रह्मांड त्या ठिकाणी महाराज कधी नाहीच होईल सांगता येत नाही. आणि म्हणून सर्व त्या ठिकाणी देव आले, पार्वती मातेला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु पार्वती माता आदिमाया शक्ती त्या ठिकाणी शांत होईना. आणि मग सर्वांनी त्या ठिकाणी असणाऱ्या शिवजीने हत्तीचं बाल हत्तीचं मुंडकं आणलं महाराज. म्हणून ते गणपती बाप्पांना ते सोंडे बघा आहे का नाही. खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाला ती सोंड आहे. आणि मग प्रत्येकाने गणपती बाप्पाला विशेष वर दिला की या पार्वती माते तुझ्या या बालकाला या ब्रह्मांडामध्ये या भुवनामध्ये प्रथम मान दिला जाईल. आणि तेव्हापासून महाराज प्रथम कुठलीही गोष्ट असून द्या, आपण साधं पेरायचं असलं तर गणेश गणपती लागून दिसुती, किंवा लग्न असेल तर आपण काय करतो त्या ठिकाणी कणकीचा गणपती बनवतो. त्या ठिकाणी बघा लग्नामध्ये सुद्धा मंगलाष्टका पहिले आहे की नाही आपण गणपती बाप्पाची घेतो. माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात ओम नमोजी आद्या, त्यांनी सुद्धा गणपती बाप्पाला नमवलंय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू सकल विद्या मती प्रकाशू. सर्व विद्या देणार आहे महाराज. आता तुम्हाला सांगा गणपती बाप्पाचे डोळे बारीक काय आहेत सांगू का. याचं कारण आहे की गणपती बाप्पा आपल्या भक्ताकडे सूक्ष्म नजरेने पाहतो. आपल्या भक्ताला कोणी त्रास देत असेल तर त्याच्याकडे तो गणपती बाप्पा सूक्ष्म नजरेने पाहतो. गणपती बाप्पाला त्या ठिकाणी महाराज 6 हात आहेत. गणपती बाप्पाचे जे करदुड आहे ना ते 4 वेद आहेत महाराज. गणपती बाप्पाच्या करदुड्यामध्ये 4 वेद आहेत, हातामध्ये 6 शास्त्र आहेत. आणि गणपती बाप्पाचे अलंकार आहेत ना ते 18 पुराण आहेत महाराज. चहुवेदी जान शाही शास्त्री कारण 18 ही पुराण हरिशी गाती. अशा प्रकारे महाराज हा गणपती बाप्पांचा, कारण की गणपती बाप्पांचे कान मोठे काय आहेत की ते हलक्या कानाचे नाहीत महाराज. आणि भक्ताची आर्त किंकाळी लवकर ऐकतात. त्या ठिकाणी गणपती बाप्पांची सोंड वाकडी का आहे
आहे की नाही, हत्तीची बसवलेली आहे. कारण की जो सरळ येतोय त्याला सरळच बघत येत आणि जो वाकडा येतोय त्याला वाकडं करण्याची क्षमता गणपती बाप्पामध्ये महाराज. गणपती बाप्पाचं पोट का मोठं आहे तर त्या पोटामध्ये सर्व उदरी आहे की नाही, अनंत ब्रह्मांड उदरी बालक हा नंदा घरी. त्यामुळे महाराज हा असणारा बुद्धी देवता, बुद्धीची देवता गणेश बाप्पा आहे. विठ्ठल विठ्ठल परंतु या ठिकाणी अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, हा तुकोबराय सांगतात की बाबांनो इतर देवापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तो एक देव करून घ्यावा, आपुला 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 तो एक देव करून घ्यावा. तेरे बिना जीव सुख नाही, तेरे बिना जीव सुख नाही, तेरे बिना जीव सुख नाही. रती मायेक दुःखाती जनते, रती मायेक दुःखाती जनते, रती मायेक दुःखाती जनते, रती मायेक दुःखाती जनते. तेरे बिना जीव सुख नाही, तेरे बिना जीव सुख नाही. दुःखाची जननी येरती माई दुःखाची जनाची, येरती माई दुःखाची जनाची, येरती माई के दुःखाची जन. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीव सुख नोहे, तेने बिना जीव सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, तेने विना सुख नोहे. म्हणून महाराज तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की बाबांनो आपुला तो एक देव करुणी घ्यावा, जे तेने विन जीवा सुख नोहे. बघा सुखाची व्याख्या सांगतात बरं का, आहे की नाही. इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं का हो आम्हाला दररोज दुःख मिळावं, वाटतं कोणाला. बोलत चला बरं का, बोलत चला. इथं नाही बोलणार आहे की नाही. घरी इतक्या बोलतात महाराज, बाबा 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 आमच्या त्या भावाला येडं केलंय, गप्पच गारच केलंय गड्या त्या, ते बोलतच नाही, तुम्हीच बोला म्हणतात, आहे की नाही. असं आहे बघा महाराज, ज्याची बायको म्हणतात ना, ज्याची बायको मुकी तेव्हाच खरा आहे का, म्हणजे अनुभव आलेला दिसतोय बरं का, आहे का नाही महाराज. इथं बोलत चला. सुखाची व्याख्या काय आहे बघा. सुख आहे की नाही. इथं वाटतं का कुणाला बाबा आम्हाला दर दिवस खूप दुःख यावं, आम्हाला कुणी येतं का नमस्काराला, देवा हे गजरंग बजरंग बली गणपती बाप्पा तुम्ही आहेत 8 दिवस, आम्हाला काय करा, जेवढं दुःख देता येईल तेवढं द्या बरं. आहे का कुणी इथं, आहे का.
पाठीमागं बसलेलं कोणी आहे का? अय येवलवाडीकर, दुःख नकोय कोणालाच, नकोय ना, शपथ नकोय. बरं दिवसा दुःख जमन का? नको. सकाळी नको, दुपारी, रात्री, दिवसा नको म्हणतात महाराज, रात्री नको. बरं स्वप्नामध्ये दुःख जमन का तुम्हाला? स्वप्नामध्ये आ बघा बघा, ऐका ऐका सज्जन हो, लक्ष द्या. तुम्हा या जीवाला प्रत्येकाला वाटतंय आम्हाला सुख मिळावं, आहे का नाही? दिवसा दुःख नकोय आम्हाला, रात्री नकोय, स्वप्नामध्ये नकोय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा, त्याच्याशिवाय सुख नाही. पण आम्ही त्या ठिकाणी सुख कशामध्ये पाहतो महाराज? काय सुखाची व्याख्या आहे हो? हा, या ठिकाणी विज्ञानाला आपण म्हणतो, या ठिकाणी विज्ञानाला आपण म्हणतो, या ठिकाणी आम्ही प्रगती केली म्हणतो. परंतु महाराज, असं एखादं कुठलं कॅम्प्युटर आहे का? या कॅम्प्युटर युगामध्ये तुम्ही आम्ही वागताय, असं कुठलं एखादं कॅम्प्युटर आहे का की या बाजूने दुःखी माणूस घातलाय आणि त्या बाजूने सुखी माणूस होईल? असं कुठलं कॅम्प्युटर जगात आहे का? असं कुठलं कॅम्प्युटर आहे का या बाजूने अज्ञानी माणूस घातलाय आणि त्या बाजूने सज्ञानी माणूस होऊन निघल? असं कुठलं कॅम्प्युटर आहे का? असं कुठलं कॅम्प्युटर नाही. अहो पण तसं असं एक कॅम्प्युटर आहे, ते कॅम्प्युटर म्हणजे माऊली ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, ते कॅम्प्युटर म्हणजे तुकोबारायांचा गाथा. परंतु आम्ही ते कॅम्प्युटरचं पान उघडत नाहीत महाराज. खऱ्या अर्थानं आम्ही ते ग्रंथ वाचनीय आहेत, परंतु आम्ही ते ग्रंथ पूजनीय केले. त्याला हळद लावतो, कुंकू लावतो, त्याला देव्हाऱ्यावर समोर ठेवतो, आम्ही त्याच्या पाया पडतो. बस या पाया पडण्याच्या वर आम्ही त्या ग्रंथाच्या पुढे गेलोच नाहीत. उघडा ते, बघा, वाचा, काय लिहिलंय संतांनी, काय लिहिलंय माऊली ज्ञानोबरायांनी. ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानाची, ज्ञान होय ज्ञानाची. डोळा पहावे पंढरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय ज्ञानाची, ज्ञान होय वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानाची, ऐसा वर त्या टिकेशी महाराज. पण आम्ही वाचत नाहीत हो. वाचाल तर वाचाल महाराज, है की नाही? म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे. परंतु तुम्हा आम्हाला वाटतंय या व्यक्तीमध्ये, वस्तूमध्ये, पदार्थामध्ये सुख आहे, म्हणून तुम्ही आम्ही या संसाराला सर्वस्व समजून महाराज, या संसाराला सर्वस्व समजून आम्ही खऱ्या अर्थानं त्या देवाला विसरलो, आहे की नाही? विसरली तया थोर झाली हानी, पचती लखानी 84च्या. हा विसर आपला पडलाय महाराज, तुमचा आमचा हा विसर पडलाय. खऱ्या अर्थानं ज्याला आठवायचं त्याच गोष्टीला आपण विसरलो. मी नेहमी सांगत असतो, दोन गोष्टी कधी विसरू नका. एक मृत्यू तो सत्य आहे आणि एक देव तो सत्य आहे. आणि दोन गोष्टी कधी ध्यानात ठेवू नका महाराज, दोन गोष्टी कधी ध्यानात ठेवू नका. एक आपला झालेला अपमान जा विसरून, विसरून जा. आणि एक आपण केलेला उपकार किंवा आपण केलेला अन्नदान हे कधी ध्यानात ठेवू नका. परंतु आपलं असं उलट होतंय,
एखाद्याने काही आपल्याला बोलला, तू आहे बरं, बघतो आता तुझं, बघतोस कसा बांधावून जातो तेच बघतो आता. हा, येऊन दे आता ग्रामपंचायत, बघतो तुझं राहू बा, हे की नाही. ह्या गोष्टी आपण विसरत नाहीत महाराज. आणि एक देव विसरलोत महाराज आपण, आणि दुसरं सत्य म्हणजे ते मरण. तुकोबाराय म्हणतात, काहे मरण विसरली बापुडी महाराज. जे मृत्यू आपण आठवायला पाहिजे तो विसरलोत, आणि खऱ्या अर्थानं हा जीव भांबावलाय महाराज तुमचा आमचा. त्याला कळा नाही, अनन्य मार्गाने तो चाललाय, म्हणून त्याला दुःख होतंय महाराज. माऊली ज्ञानोबराय तर म्हणतात, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. इंगळ म्हणजे महाराज इस्तवाला इंगळ म्हटलंय, रखरखत्या हाराला इंगळ म्हटलंय, विंचवालाही इंगळ म्हटलंय. सज्जना हो, समजा तुम्ही रात्री झोपलात आणि तुमच्या अंथरुणामध्ये 100 विंचू सोडले, गाढ झोप येईन का हो महाराज? मस्त झोपताना बघा, नाही पांघरू पांघरू झोपताना. अहो अंगाला बदडो बदडो घेतान, कुठले झोप आली, तसा संसार आहे. बरं असू द्या, कमरा इतका हार बनवलाय, हार म्हणजे घालायचा नाही बरं का गळ्यात, कमरा इतका लाकडाचं सरपण रचलंय, त्याच्यात हार आहे, रखरखता हार. आणि त्या हारावर म्हणलं आता मला कुठं झोपायचा जागाच नाही, हारावर मी झोपतो, येईन का झोप? कशी येईन झोप महाराज? तितकी चटक्या बसतील, हे की नाही. हा, म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे येरती माईके. येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक दुःखाचे जनते, येरती माईक दुःखाचे जनते, येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक दुःखाची जनती. येरती माईक दुःखाचे जनते, येरती माईक दुःखाचे जनते. नाही आली अंती अवस्थाना, नाही आली अंती अवस्थाना, येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक दुःखाची जनती. नाही आली अंती अवस्थाना, नाही आली अंती अवस्थाना, येरती माईक दुःखाचे जनते, येरती माईक दुःखाचे जनते. येरती माईके दुःखाची झनिते, नाही आधी अंती आवसान. बाकी सर्व माईके महाराज खोटं लटकय, खोटं कळतंय ना आपल्याला खोटं, आणि हे खोटं नाही कळाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला खोटं खरं वाटतंय. एका गावामध्ये शेतकरी होता, आणि दरवर्षी त्याची, आता प्रत्येकाला बघा महिला मंडळीला सोनं आवडतं. मला वाटतं इथं नसं आवडत आहे की नाही? आवडत नाही ना? कोण म्हणलं गाडी आवडत नाही? बरं नसलं आवडत तर काय अडचण नाही, जाता वेळेस देऊन टाका मला, मी घेऊन जातो. आवडत नाहीच म्हणल्यावर काय, आहे की नाही? आवडत आहे मला माहिती आवडते, नका देऊ नका, काय अडचण नाही. हां धन्यवाद. परंतु त्या ठिकाणी महाराज ती नेहमीच आपल्या मालकाकडे हट्ट धरायची. अहो तुम्ही मला दरवर्षी म्हणताय सोनं करीन सोनं करीन, किती वर्ष झालं आपल्या प्रपंचाला संसाराला, नाही नाही ते राबून घेताय, गोड बोलताय, काम करायला लावताय. गेल्या वर्षी म्हणले होते सोयाबीन केल्यावर करू तुला सोनं, करा म्हणलं की म्हणले अरे त्या नांगरटवाल्याची उधारी दिली, ट्रॅक्टरवाल्याची दिली, आपल्या पप्प्याचे शिक्षण चाललंय, कुठं नाही तर पैसे, आता ज्वारीवर करू. पुन्हा ज्वारी आली की म्हणतात नाही नाही त्याचे 10,000 रुपये आणले होते सखाराम पाटलाचे, तेवढे द्यायचे तर आहे की नाही. आता तुला काय करू परत, परत पुन्हा सोयाबीन करू.
गेलं पावसाने. हा गेलं पावसाने, पाऊस नाही एक तर आपला दुष्काळाचा भाग. हा. नाही पडन तवा भलतच पडतोय महाराज, नाही तवा काहीच पडत नाही. दुष्काळी पडते आपण, दुर्दैव आहे आपलं. असं करत करत दरवर्षी ते बाबा थापा मारत पार त्या पत्नीचं वय पार 50-60 वर्ष झालं. आजी थकली, पार म्हातारी झाली आजी. आणि एक दिवस आजीने असा हात धरला शेजारणीचं बघून ऐकून. हा लय बाया बघा, लय 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 बाबा 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 चर्चा त्यांची निघल्या हो महाराज. तुम्हाला सांगतो त्या गवळणीने हो भगवंताचं भजन केलं महाराज, त्यांना मोक्ष मिळाला हो, हे की नाही. पण आम्हाला नाही जमत महाराज, आम्ही धुन धुया गेलो की लगेच एकीपाशी एक येणार. आता ती प्रथा बुडत चालली म्हणून तरी गावाने भांडणं कमी जरा, नाही तर पहिलं काय हो ग, एका ठिकाणी असलेलं आमची लगेच यायचं होय ग. आणि तिचं कसं चाललंय, हा फलानीचं कसं चाललंय. आणि म्हणले त्या लक्ष्मण महाराजाची बायको म्हणले पळूनच गेली. माझी नाही जाणार बरं का. आता मी आज चौकून कीर्तनावरून आणलेले पैसे तिलाच देतोय, सोनं करून देतोय. जेवायला पुन्हा दुसऱ्याकडे आज जेवायला होतं आम्हाला टेकाळे, आपले हनुमान टेकाळे यांनी आम्हाला सुंदर जेवण दिलं. जेवायला दुसऱ्याकडे देतो आम्ही, पाकिट गेलं की त्यांच्या पैसे देतो. ती कशी जाईन पळून महाराज. पण आमच्या बायांची चर्चा तीच आहे का नाही. आमक्याची सून असली ताई ना, हेच आमचं आहे महाराज. अहो माऊली ज्ञानोबराची ओवी ऐका ऐका सज्जना हो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तैसाची गोपिकासी कामे तया कंसा भय संभ्रमे हे राघातके मनुधर्मे शिशुपालादिका. भगवंताला प्राप्त करायचंय ना तर गोपिकांनी कामाच्या नावाने प्राप्त झाला महाराज. तैसाची गोपिकाशी कामे तया कंसा, कंस भयाच्या आहे का नाही. एक तर देवाबरोबर प्रेम करा, नाही तर एक तर वैर करा. आपण मध्ये नाही तर वर नाही तर कसा आपल्याला देव भेटन, कसा पावन हो ठीक आहे. कंसाला त्या ठिकाणी भय, शिशुपाल असा होता महाराज, ते नेहमीच ह्याला भगवंताचा अपमान करायचा. एकदा सभा भरली आणि त्या ठिकाणी अनेक राजे महाराजे आले, म्हणले कृष्णाला बोलवा. आणि त्या ठिकाणी त्या शिशुपालाला सांगितलं होतं की बाबा तुझे 100 जर अपराध झाले तर तुला त्या ठिकाणी मी सोडणार नाही. पण त्याची आई असणारी त्या आईने भगवंताकडे जाऊन क्षमा मागितली. बाबा ठीक आहे 100 अपराध झाले हो, काय करायचं ते करा, परंतु तोपर्यंत जीवदान द्या. तिला माहीत होतं भगवन हा गवळ्याचा पोरगा नाही, तो परमेश्वर, तो भगवंत आहे, तो जगाचा जनित आहे महाराज, तो मालक आहे सर्वस्व, तो परमात्मा मालक आहे महाराज. आणि जे तुकोबाराय म्हणतात ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, तोच भगवंत आहे, तोच पांडुरंग आहे महाराज. माऊली ज्ञानोबराय सांगतात त्या ठिकाणी, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी भूते न वहावी, ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, तो जगाते चालिता, मियाची नियमिला सांता, काळुग्रासित से भूता. महाराज ही सर्व आहे का नाही ही जबाबदारी सर्व करता धरता तो पांडुरंग आहे महाराज, तो भगवंत आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा महाराज. पण आपला दृष्टांत चालला होता, आजोबा त्या आजीला थापा मारीत. आणि एक दिवस आजी माय अशी जेवलवाडीची आजी होती, भाकरी करीना स्वयंपाक करीना, म्हणली एवढी मुडदा आता त्याने मला लय येड्यावाने काढलंय, मला शिंबडीच पोरगी समजलंय, माझे पार केस पिकलेत, नातरुंड पत्रुंड आलेत पार, आणि सोनं करतो करतो म्हणलाय, भाकरच आज करीत नाही, स्वयंपाकच करीत नाही महाराज. लय अवघड आहे बायांचं, कुणाच्या नादी लागा महाराज. पण घरच्या नादी लय उपाशी मेलाच म्हणून समजा, आहे का नाही महाराज, अवघडच आहे. लय बऱ्याच जणांना पटतंय वाटतं बरं का, हळूहळू हसते, जरा मोठ्याने हसा, काही अडचण नाही. आणि मग महाराज त्या ठिकाणी आजी काही तिचा मूड दिसाना, आजोबाला वाटलं आता गिराईक बिघाडलं, आता सोनं केल्याशी पर्याय नाही. आजोबा हुशार होता, त्याला माहित होतं पुण्याला तिथं नकली सोनं भेटतंय म्हणून, गिल्टीचं नकली भेटतंय म्हणून. आजोबाने एसटी पकडली, गेला पुण्याला.
1000 रुपये काढले आणि त्याला सांगितलं, अरे ते म्हणले गिल्टीचं नकली सोनं द्या. त्यांनी दिलं, भरलं, लय मोठं आलं. आला परत, उतरला स्टँडवर, गेला घरी. आजीला दाखवला. आता आजी आमची भोळी बिचारी, सारखं खुरपण टुरपण, शेतात काम, धारा गुरं ढोरं, म्हातारा चंद्रा होता, आहे का नाही बाबा? असंच ना. हा, लय गोड बोलू फसित तुम्ही. म्हातारा थोडा चंद्राच होता बघा. आणि आजीला दिलं ते, आजी खुश झाली. अशी आजी खुश झाली. मग आजी काय, हा पापड भाजून देऊ, शेंगदाणे भाजून देऊ, ककडी कापून देऊ, कांदा चिरून देऊ. आजोबा मला काही कर, माझं नाक नको कापू फक्त म्हणला. पुढं पुढं तसंच आहे महाराज, आहे की नाही? तो कोबराय सांगतात ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. हा, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. हा, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. तो कोबराय म्हणतात, सदा श्रंगार भूषणे कांता लवे बहुमाने. कांता म्हणजे पत्नी. हा, भरपूर पैसा आणला, पगार आणला, साडी आणली, सोनं आणलं तर कांता लवते महाराज. आणि जर काही नाही दिले तर हा गेला दोडाचा असा जन्म. गळ्यात का फुटका म्हणे नाही बांधता आला. असं खेळ महाराज. पण मात्र आणून दिल्या मग काय अशी हालती लाख लाख आजी काय मला सांगतो, त्या आजीची सूत गेली महाराज. आता आजोबाला कळलं गिराईक जाम खुश झालंय म्हणून. पण नेमकं काय होतं, जुना काळ होता आणि रात्रीचे लग्न होते महाराज, लांबचं लग्न होतं. आणि आजीला बघा, महिलांना सोनं केलं का ते बायांना लय दाखवायची हवस. आणि मग ती आजी लोकांना बायांना दाखवण्यासाठी म्हणली मला लग्नाला जायचंय. आता कसं करावं बाबा म्हणलं. म्हणले नको जाऊ, लय म्हटलं तुझ्या अंगावर सोनं आहे. नाही नाही म्हणले, मी जपून जाते, जपून येते. रात्रीचं लग्न होतं, ट्रक निघाली महाराज, जुनं वराड होतं, जुन्या काळाचा विषय. ट्रकामध्ये वराड असायचं, आजी बसली पाठीमागं. मग ते हौसाबाई, कौसाबाई, नवसाबाई, मग आजी काय. आता कशाला कोणी बघत आहे, केलं असतं ना आता बरेच दिवसाचं, लय दिवस आजी बरं कुटकुट लावली आसन बरोबर. परंतु त्या ठिकाणी महाराज लग्नामध्ये पोहोचली, रात्रीचं लग्न होतं आणि एकाएकीच लाईट गेली महाराज. एक जणांनी बघितलं आणि आजीचा कार्यक्रम केला. आजीचा कार्यक्रम झाला. आजीचा अचानक हिथं हात गेला, घापकीने आजीचे डोळे झाकले महाराज. आजीच्या पुढं बाबा म्हाताराच उभा राहायला लागली आजीच्या पुढं. आजी म्हणली आता काय कर नाही, आता हे डांगार मला काय घरात येऊन देत नाही. एक तर करीत नव्हतं आणि केलंय, हात अवघड खेळ. बाया 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 बाय काय महाराज. आजी रडायला लागली. आजीने टाहो फोडला. हा, कशी म्हणली बुद्धी आली का बया, नसते आले तर बरं झालं असतं ना. ओ बाबा इतके दिवस करीत नव्हता, आता कसं करू ग बया. आजी काय जेवणा महाराज, हाणू हाणू घ्यायला लागली. तोंडाला फार फेस आला. लग्न लागलं. शेवटी आपल्या येवलवाडीचे काही तरुण मंडळी होते आमचे गणपतीचे महाराज. आणि त्यांनी आजीला उचललं कसं तरी कवळ्यात हनुमान महाराज, टाकलं गाडीमध्ये माग. आजीचा वाटाने गायटा. आजीला का काळजी, आता सोनं. तुम्हाला दृष्टांत ध्यान देतो ना मी, कॅसेट सांगतोय ती. नकलीसाठी आपण रडतो महाराज. काय आठवण ते असू दे, नाही तर मी सांगायचो आणि ते कळलं पाहिजे महाराज, नाही तर नाही कळलं लय अवघड आहे. एक बाई अशीच आजी डॉक्टरकडे गेली आणि म्हणली, डॉक्टर साहेब माझं वजनच लय वाढलंय माझं. बसा म्हणले, आजी देतो औषध. डॉक्टर साहेबांनी सहज विचारलं, आजी माय किती म्हणले आहार किती आहे, किती खाता? काय नाही म्हणली महाराज, 5 चपात्या खाते डॉक्टर साहेब, 3 प्लेट भात खाते आणि 1 प्लेट भाजी खाते. किती वजन आहे? हाय म्हणले 110 किलो वजन आहे. कमीच आहे. मग डॉक्टरने सांगितलं, आजी तुमच्यासाठी एक औषध देतो म्हणले, तुमच्यासाठी एक औषध आहे. म्हणले सांगा ना माय, त्यासाठीच आले. आजी तुम्ही 5 जी चपात्या खाता ती तुम्ही काय करा, उद्या 2 चपात्या खा. जी तुम्ही 3 प्लेट भात खाता ती 1च प्लेट भात खा, आणि जी 2 प्लेट भाजी खाता ती 1च भाजी खा. आजी तुमच्यासाठी औषधच आहे. तुमच्यासाठी काय आहे? औषध आहे. आजी म्हणली, हे जेवण केल्यावर खाऊ का जेवल्यावर खाऊ? डॉक्टर म्हणला, आता काय बल्पाला चिटकू का हाणू हाणू घेऊ या पुढं? आजी तुला हे बी कळा ना म्हणले हो. तसं तुम्हाला कळलं पाहिजे बघा, आहे की नाही. आणि मग महाराज गावामध्ये येवलवाडीला असं ट्रक टेम्पो उतरला, आजीला खाली टाकलं. आजीने घराकडे बघितलं. मग तर आजी आय
आता कसं करू ग बाया? आजी भलती रडायला लागली महाराज. लग्नामुळं आलं म्हणली, हा लग्नामुळं आलं म्हणली. हा लग्नामुळं आला म्हणली. एक तर बाबा करीत नव्हता आणि कस तरी आजी गेली. आजीची आरोळी ऐकली की म्हाताऱ्याला वाटलं काम झालं काय नु रे. म्हातारं चॅप्टर होतं ग. हा आणि मग आजी घरी नेली महाराज. मग तर आजी लईच हाणू घ्यायला लागली. म्हाताऱ्याला वाटलं जायचं गिराईक पुन्हा आपल्याला गाष्टोकड्याची पंचायत. आणि मग आजीला म्हणलं अगं गप नको रडू. आणि नकली होतं ते खोटं होतं. तुला पुन्हा आणतो म्हणला. 1000 रुपयाला आणलं होतं मी पुण्याहून. आजी म्हणली काय म्हणता? हा मला 1000 रुपयाला आणलं होतं. आजी लगे हसायला लागली तुमच्यावानीच. का हसायला लागली आजी? आजीला कळालं काय होतं ते नकली होतं. तसं तुकोबराय काय म्हणतात, एरती माईक आहे की नाही, दुःखाची जनिते माईक आहे. बाकी सारं जे तुम्ही संसार करताय नाही आधी अंते अवसान. त्या ठिकाणी महाराज तो भगवंत अगोदरही आहे आणि नंतरही आहे महाराज. त्या भगवंताला त्या ठिकाणी तो सर्व करता धरता आहे महाराज. माऊली ज्ञानोबा आहेत तर सांगतात जे चळवळी जे अनिळे देवकेनी निजबळे नभ तुझ माझी खेळे लपितपी. तो भगवंत केवढा आहे तर तो आकाशापेक्षा वेळी मोठा आहे महाराज आहे की नाही. गगनाहुनी वाढ तो कडा रडिया तो कडा ठोकळा ठोकळा पुरणया ठोकळा तुका कास्याय वडा तुका काचाय वडा अनुरडिया तो कडा ओ अनुरडिया तो कडा तुका वडा तुका वडा अनुरेणू थोकळा थोकळा अनुरेणू अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. महाराज मी वर्णन भगवंताचं करतोय परंतु तुम्ही तुकोबरायचं उदाहरण दिले. असो चला ते पण चालतंय. काय विषय आहे महाराज सांगूच तर दम लगेच तोंडामधून निघतंय. पण आमचं कसं आहे महाराज आम्हाला म्हणलं का म्हणा हरे राम कोणी म्हणत नाही महाराज आहे की नाही. पण त्यासाठी साधना करावं लागते महाराज. पण आमच्या युवा पिढीला जर म्हणलं ना पोरांनो गाण्याचं लगेच आमच्या ध्यान राहतं आहे की नाही. सहज म्हणलं कामावर जायला काय करू पुढं आहे की नाही बघतोय. हे आमच्या पाठे महाराज. खऱ्या अर्थानं बाबांनो सांगायचं तात्पर्य की त्या ठिकाणी तुम्ही बदललं पाहिजे महाराज तर ही पिढी बदलेल. जे पिकतंय जे आपण करतोय त्याचंच अनुकरण ही पिढी करते महाराज. त्यावेळेस आमच्या लहानपणी किंवा अगोदरच्या काही कालावधीमध्ये लहान लहान मुलं असत त्यांना त्या ठिकाणी आजोबा आजी गोष्टी सांगत देवाच्या रामाच्या कृष्णाच्या. मग त्यांच्यावर ते बिंबवायचं महाराज. मग त्यांना कळायचं. पण आता आमची माता माऊलीच म्हणती आहे की नाही. टी व्ही बघत बसती तीच मालिका बघती. पुऱ्या मालिकाच्या मालिका तिच्या पाठीत. हरिपाठ नाही पाठ. म्हणून खऱ्या अर्थानं बदल नाही महाराज आहे की नाही. त्या ठिकाणी प्रल्हादांची आई महाराज काय नाव महाराज त्यांचं आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भरकटतोय. आम्ही रस्ता चुकतोय. ज्या ठिकाणी आम्ही मुलाला वळणं लावायचे ते आमच्याकडून लावले जात नाहीत. आणि म्हणून आम्ही पुन्हा त्या ठिकाणी सांगतो. आजच एक मला आजी भेटली होती बाजारला जाताना. चाललो होतो मी गाव आणि हात केला. महाराज थांबा म्हणली बसू द्या म्हणलं. बसा. बसली. वाटाने गेली की महाराज काय करावा मोठा पोरगा बी नीट राहिना बारका भांडणं करतोय सारखं वैताग देतोय. मी म्हणलं आजी त्यांची काहीच चूक नाही. पेरिले ते उगवते म्हणलं बोरले तैसे उत्तरी. तुम्ही जर बाबळीचं झाड लावाल तर तुम्ही का आंबे खायची अपेक्षा करताय. बाबळीच उगणार महाराज. तुम्ही जर त्या ठिकाणी चांगलं रोपटं लावाल तर त्याला फळ गोड येणार महाराज.
आजीला मना बोलून नाही दाखवलं म्हणलं, पण मनातली मात म्हणलं त्यावेळेस जर तुला परमार्थ कळला असता, तो जर माळ घातली असती तुळशीची पवित्र गळ्यामध्ये, तो जर मुलं संस्कृती चांगले बनवले असते महाराज, तर त्या ठिकाणी तुला आज ही म्हणण्याची पाळी आली नसती. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही संस्काराला अजूनही कमी पडतो महाराज, आणि याचाच परिणाम भविष्यात वाईट आपल्याला भोगावं लागणार आहे महाराज. अहो देव आम्ही दगडात शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तो देव तुमच्यामध्ये महाराज, आमच्यामध्ये देव आहे का नाही. अनेक उदाहरण आहेत महाराज, ओवी सांग. देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी, भरोणी उरला चराचरी, भरोणी उरला चराचरी. देव नटला भरोणी उरला चराचरी, भरोणी उरला चराचरी. बांधवांनो, मायबापा हो, सज्जना हो, तुम्ही आम्ही त्या ठिकाणी दगडामध्ये देव पाहतोय, परंतु देव तुमच्यामध्ये, देव आमच्यामध्ये, आपल्यामध्ये देव आहे महाराज. माऊली ज्ञानोबराय सांगतात, विठ्ठल जाळी स्थळी भरला, रीता थांब नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलजी विठ्ठलजी. विठ्ठल जळे तळे भरला, रेता ठावला ही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल. महाराज प्रमाण भरपूर येतं, आपण थोडं चिंतन करू. विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावरिता नाही उरला. छान गोड प्रमाण दिले महाराज. या ठिकाणी मला ओवी सांगायची होती की माऊली ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही आम्ही त्या ठिकाणी दगडामध्ये देव पाहतो महाराज, परंतु तुमच्यामध्ये देव आहे, आमच्यामध्ये देव आहे. हेच माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, हेच तुकोबारायांनी सांगितलं. तैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. या विषयामध्ये आपण पाहतोय महाराज, विषयाला बोललोय आपण. तुकोबाराय सांगतात, विषयी काम, विषयी विसर पडला निशेष, आहे की नाही. किंवा तुकोबाराय सांगतात, भोगी काम वाढे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, इंधने आगीची हाकाक चढे. या विषयामध्ये तुम्ही आम्ही बोललोत महाराज. विषय, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळत जैसे. माऊली ज्ञानोबराय तर सांगतात, हा संसार मिथ्या आहे, फुटोनी पडे तव मृग वाढ विहाव, परी न म्हणे ते माव रोहिणीचे. एक माणूस म्हणला, या येवलवाडीच्या टोकाडावर केळीचा बाग लावायचा आहे. दुसरा म्हणला, नाही ऊसाचा लाव. तिसरा म्हणला, द्राक्षाचा लाव. अरे म्हणलं, पाणी? म्हणला, आहे ना. कुठं आहे ते? म्हणलं, उन्हाळ्यामध्ये झाडाय दिसत नाहीत का? म्हणला, भरपूर पाणी. म्हणला, लावू सारे बाग. ते झाडायत महाराज, ते पाणी नाही. तसं तुमची आमची अवस्था झाली महाराज. तसं हरण पण तसं पळत आहे. खऱ्या अर्थानं या संसार जो मिथ्या आहे तो सत्य मानलाय आपण. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की आवड आपला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे, एरती माईक दुःखाची जनिते, नाही आधी अंते अवसान. मग काय केलं पाहिजे महाराज? काय केलं पाहिजे हेच अविनाश करी आपोली आई से, अविनाश करी आपोली आई से, अविनाश करी आपुली आई से, अविनाश करी आपोली आई से. लावी मना पिसे गोविंदा से, लावी मना पिसे गोविंदा से, ये रती माई के दुखाची जनती, ये रती माई के
दुःखाची जन लावी म्हणा लावी म्हणा रती माई गे दुःखाची ये रती माई गे दुःखा एरती माईके दुःखाची झनिते नाही आधी अंते अवसान अविनाश करी आपल्या आईसे लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाशी असणारा तो परमात्मा आहे महाराज, त्याला नाश नाही महाराज. त्याला काय कर, आपलंसं कर, आपलंसं कर त्याला, आणि काय कर, त्याचं नामस्मरण घे महाराज. पण आमचं नामस्मरणाचं वाट अवघड आहे महाराज, आहे का नाही. आम्हाला नामस्मरण करायचं म्हणलं की नको वाटतं. काय विषय, जुन्या काळाचा विषय होता. आणि असंच कीर्तन होतं महाराज 9 ते 11. आणि लांब तिकडे टेकाळे वस्तीवरले काही मंडळी कीर्तनाला आलते. आज बी आलेत का? बरं झालं. आणि मग कीर्तन संपलं आणि नेमकं त्या दिवशी बघा पौर्णिमाची रात्र होती का अमावस्याची रात्र होती बघा. अमावस्याची रात्र होती. अमावस्याची रात्र होती आणि कीर्तन संपून जात असताना थोडंसं एक त्यावेळेस लय कोठे वट्टे वस्ती काही नव्हती, लाईटी नव्हती, बल्ब नव्हते. आणि थोडं समोर गेले की माणसं वगैरे काही नव्हते. त्याला भीती वाटायला लागली बरं का. तुम्ही भिवू नका बरं का, नाही तर म्हणताना महाराजांनी सांगितलं काही लय अवघड, लहान लेकरा डोक्यात तेच बसतं महाराज. आणि मग त्या ठिकाणी त्याला अंधार पडला, महाग कुणी नाही, पुढं कुणी नाही, भीती वाटायला लागली. भीती वाटायला लागली. मग महाराज काय केलं, त्याला माहीत होतं कीर्तनामध्ये देवाचं नाव घेतल्यावर काय होतंय, पळे भूत बाधा भेने तेथे, आहे का नाही, त्याला माहीत होतं. परंतु महाराज देवाच्या नावाचं कोणाचं वाकडं आहे, देवाच्या नावाचं कोणाचं वाकडं आहे, देवाच्या नामाचं कोणाचं वाकडं आहे, भूताचं, आहे का नाही. देवाच्या नामाचं कोणाचं वाकडं आहे. मग माझ्या ध्यानात आलं की हे बसलेले लोक देवाचं नाव का घेत नाहीत. कारण की तुम्हीच काय सांगितलं, देवाच्या नामाचं आणि कोणाचं वाकडं आहे, तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणत बाबा, आहे का नाही. आणि मग त्या ठिकाणी त्याला वाटलं आता देवाचं नाव जर घेतलं तर काय होईल, ते भूत पळून जाईन. म्हणून त्यांनी काय केलं, अचानकच राम 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 म्हणायला लागलं. त्याला भीती वाटली म्हणून हळूहळू पुढे गेलं. त्याला अजून जास्त भीती वाटायला लागली. मग त्याने जास्त राम 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 राम. आणि थोडं एक 5 मिनिट झालं, गोठा आला, उजेड दिसायला लागला की मग हळूहळू म्हणायला लागलं राम 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 राम. मग मंद लय हळूहळू. एक जुने रेडिओ होते बघा, तुम्ही कुणी ऐकले असते ना बघा, आहे की नाही. जुनी मंडळी आहेत समोर. आता बऱ्याच जणाला तवा आहेरामध्येच रेडिओ असतात, आहे की नाही. काही काही रुसत पण नवरदेव, मला काय पाहिजे, आता ठेवलाय तुमच्या अण्णाने, होय. पण जावाई काय करायचं तवा, बाहुले मला काय पाहिजे, रेडिओ पाहिजे, घडी पाहिजे, सायकल पाहिजे, आहे की नाही. मग ते जुन्या बातम्या लागत बघा, इयम आकाशवाणी संपत्ती वार्ताः स्वयंतम प्रवाचकाः बलदेवानंद सागराः इति वार्ता. म्हणजे धीमे गतीचे समाचार. तसं हळूहळू अगोदर त्याला भीती वाटली तेव्हा राम 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 राम, नंतर भीती संपली, गाव जवळ आलं, मग त्याने लगेच कॅसेट बदलली, लगेच त्याने गाणं सुरू केलं, गंगू तारुण्य तुझं. आता मी नाही म्हणत पुढं, बदलला महाराज, गाणं कॅसेट बदलली. तसा विषय महाराज. आपल्याला फक्त ज्यावेळेस दुःख होईल महाराज, या तुम्हा जीवाला ज्यावेळेस दुःखाचा प्रसंग होईल त्यावेळेस देव आठवतो, त्यावेळेस कळतं. परंतु जोपर्यंत आपल्यामध्ये मस्ती आहे, मध्ये पैसा आहे, आम्ही नेहमी सांगत असतो अहंकार करू नका महाराज पैशाचा. पैसा हा पाहुणा आहे, एक दिवस जाणार आहे तो. गरिबी आली तर लाजू नाही आणि श्रीमंती आली तर माजू नाही. परंतु आमच्याकडे थोडं पद आलं, थोडं पैसा आला, थोडा मान आला, थोडा सन्मान आला, आमचे पाय हवेत जातात. आम्ही विसरतो गावाला, भावाला, नात्याला, आहे का नाही. हे विसरलं नाही पाहिजे महाराज. आपल्या गावाचे उपकार आवश्यकतेत, भावाचे आवश्यकतेत,
मोठ्या भावाचे असू शकतात, वडील भावाचे असू शकतात, आईचे वडिलांचे उपकार असू शकतात, पण जरा थोडं नोटा आल्या की हे काय खरं देवाचं काय कुठे विसरून जातो महाराज. तुकोबराय म्हणतात तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी धुळी जैसा. हा आहे की नाही, परंतु नाही बाबांनो. आणि जेव्हा मग चांगला मार बसतो तेव्हा मग पळतो मंदिराकडे. आता कसं हरिराम हरिराम, आता कसं देवा आता बघ रे. आणि आता का असं झालं, मग रडतो, एकलाच रडतो, कुणी नसतं बी त्याच्यापाशी, हुसणं हुसणं रडतो आणि स्वतःचे डोळे पुसतो. मग त्याला कळतं आपण कसं वागलो, काय केलंय, काय चुका केल्यात. झालं आलंय जवळ जवळ आले झालंय म्हणा, झालंय. जवळ हा आले ते पुन्हा उगं म्हणायला नको बाबा. किराती सस्ते महाराजाचं कीर्तन होतं, हाण नका. आणि कीर्तनाला कुत्र बी नव्हतं. येऊन द्या त्यांना, येऊन द्या ना, असं कसं आहे की नाही. त्यांनी काहीतरी पुण्य केलं असं म्हणते कीर्तनाच्या दरबारामध्ये महाराज. नाही तर गावात काय माणसं कमीत काय आपले, आहे की नाही. सोपं नाही महाराज. कुणाच्या मुखाला नाम येणं सोपं आहे काय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाच तसे माझे, जे सहस्र जन्म ओळखीजे, एक वेळ मुखासी यावया. महाराज 1000 जन्माची पुण्य असेल तर तुमच्या एकदा मुखाला नाव येईल. सोपं आहे का हो. नाही तर कुणी बी त्या ठिकाणी माळा घातल्या असत्या, कुणी साधू झालं असतं, कुणी मुक्त झालं असतं. हकारून सांगे तू का, हकारून सांगे तू का, अंकारून सांगे तू का, अंकारून सांगे तू का. राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, घेता राहू नका, नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा, ऐसा लाभ भादा गाडे, ऐसा लाभ भादा गाडे. आकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. म्हणून बाबांनो अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिशे गोविंदाचे. मनाला पिस लावा, वेड लावा मनाला. वेड झालं पाहिजे माणूस, वेड. महाराज कुठली गोष्ट त्या ठिकाणी आज वेड झाल्याशिवाय माणसाला त्या ठिकाणी महाराज प्रसिद्धी सुद्धा मिळत नाही. अहो बाकी सोडा, अहो जरांगे पाटलाचं बघा. का जरांगे पाटलाचं एवढं नाव झालंय, काय कारण आहे. त्यांनी सर्वस्व झुकून दिलंय आणि त्यांना आपल्याला त्या ठिकाणी मान्यता द्यावी लागेल. कारण जरांगे पाटील महाराज कधी कुणापुढे झुकले नाही, कधी कुणापुढे वाकले नाही आणि कधी कुणापुढे विकले नाही महाराज. म्हणून ते टिकले. खऱ्या अर्थाने टाळ्या भाऊन जाऊन द्या एकदा. त्या ठिकाणी इतर जाती धर्माला आपल्याला नाव ठेवायचे नाही महाराज, इतरांना दोष द्यायचा नाही. त्यांनाही मिळावं किंवा त्यांना असेल ते त्यांना लक लाभे. परंतु खऱ्या अर्थानं आजची परिस्थिती महाराज, मराठा समाजाला आरक्षणाची खरंच गरज आहे. आमचा समाज आज मागासलेला आहे. आज आमचा समाज आत्महत्या करतोय. आज आमचा समाज मृत्यूला कवटाळतोय. आज आमचा समाज दिनय दुबळाय, रंजलाय, गांजलाय, तो देशोधडीला गेलाय महाराज. 10 एकर 15 एकर 20 एकरचा बागादार आज एकरावर 1.5 एकरावर 2 एकरावर आलाय महाराज. आज काय त्याची अवस्था आहे महाराज. त्यांच्या लेकराचे शिक्षण व्हायनात. अहो कधी काळी त्या ठिकाणी जनावराला बांधायला आणलेला दाव महाराज कधी आमचा शेतकरी गळ्याला फास अडकून घेतोय. अहो कधी औषध आणलेलं त्या ठिकाणी फवारणीसाठी आणलेलं औषध कधी आमचा शेतकरी त्या ठिकाणी प्राशन करतोय. का तर त्याच्यापाशी पैसा नाही, त्याच्यापाशी मुलीचे लग्न करायला पैसा नाही, त्याच्यापाशी त्या ठिकाणी मुलीचं शिक्षण करायला पैसा नाही, त्याला त्या ठिकाणी त्याच्या सुखसुविधेसाठी पैसा नाही. भावकीला गावकीला कुणाला मागू शकत नाही, पाहुण्याला मागू शकत नाही महाराज. त्याच्यावर वेळ आले घरामध्ये तो मान घालून मुंडी टाकून रडतोय. त्याच्या मुलाला आज नोकरी नाही, त्याच्या मुलाचे लग्न व्हायनात. खऱ्या अर्थानं ही शोकांतिका आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजाला आरक्षण पाहिजे. आणि म्हणून जरांगे पाटील त्या ठिकाणी बसलेत महाराज.
त्या अशा सुद्धा त्या ठिकाणी अनेक कीर्तनकारांनी कीर्तनामधून भर कीर्तनामधून महाराज त्यांचं गुण गायलंय. कारण की एखादा जर व्यक्तीच खरंच समाजाविषयी करीत असेल तर ते समाज त्या माणसाला स्वीकारतो. तसं जसं जरांगे पाटलांनी या समाजाचा विषयी नीट समाजाच्या सेवेसाठी वेळ लावलं, तितका जर तुम्ही वेळ भगवंताचा लावलं तर तुम्हाला भगवंत भेटेल महाराज, भेटल्याशिवाय राहणार नाही. परंतु अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे, हे मन आहे महाराज. मनाविषयी माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जे विवेका ते भुलवी विषयासी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. मनाचा स्वभाव सांगितलाय महाराज. मन चंचल, मन बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ महाराज. आता तुमचं मन लगेच महाराज आहे की नाही घरी जातंय. पप्प्याचा बाबा आला का नाही कोण असतो, आज बाजार होता का तिकडंच थांबलाय, अजून गाय सुटली का, म्हैस सुटली असेल का, कुलूप येताना लावलंय का, चप्पल कुठं सोडली, आपलं मन फिरतंय महाराज. परंतु ते मन आपल्याला या ठिकाणी 5 मिनिटामध्ये आपल्याला ते मन त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पांडुरंगाकडे लावायचंय. एक अगदी 5 मिनिटं इकडे मन द्या आणि डोळे झाकून घ्या. डोळे झाकून घ्या म्हणजे झोपू नका, फक्त मन एकाग्र करा. बघा ते मन इकडं तिकडे लावण्यापेक्षा ते भगवंताकडे लावायचंय. या ठिकाणी आपल्याला गणेश मंडळाच्या वतीनं या ठिकाणी ट्रॅव्हल्स दिली बघा पंढरपूरला जायला. बसा बसा, पटकिनी बसा, आजी बसा, आजोबा बसा, काका बसा. अहो पाठीमागं बघू नका, लवकर बसा. येऊ द्या महाग, येऊन द्या, आंदो आंदो आंदो. पाठीमागं पिकअप आहे, धडक लागन महाराज. गाडी निघाली, गाडी निघाली, आपण पंढरपूरला चाललो. सर्व मन इकडे लावा. त्या ठिकाणी गाडी गेली, आपण टिंबुर्णी करमाळा गेला, टिंबुर्णी गेली, कुर्डवाडी आली महाराज. या ठिकाणी आपण आता रेल्वेने जाऊ महाराज. रेल्वे येणार आहे, कृपया ध्यान दे. पंढरपुर जाने वाली लोकल कुछ ही देर में फ्लैट क्रमांक 2 पे आ रही है. आली रे गाडी, पटकीने बसा. बसले गाडीमध्ये, रेल्वे निघाली, निघाली पंढरपूरला निघाली गाडी. गाडी पंढरपूरच्या दिशेने निघाली बघा. पंढरपूर आलं, खाली उतरलो तर आपण चंद्रभागेकडे चाललो. त्या ठिकाणी आंघोळ्या केल्या महाराज. व्यवस्थित त्या ठिकाणी कपडे सांभाळा, इथं चोर आहेत महाराज. जनाबाई म्हणती, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. महाराज गंध लावा. आंघोळ्या झाल्या, 5 रुपये टाका ना हो त्याकडे महाराज. 5 रुपये टाका, टाकले 5 रुपये, पुढे निघाले. मावशी तुम्ही पुढं कोण पळता, पाठीमागे चला, चप्पल इथं ठेवा. निघालो तो आपण पंढरपूरकडे. त्या ठिकाणी पांडुरंगाकडे निघालो. बाबा बाबा काय लाईन लागली. या ठिकाणी बघा तो पांडुरंग कसा विटेवर उभा आहे, ज्याचे कटेवरी हात आहेत, समचरण आहेत, समदृष्टी आहे महाराज. आहे की नाही. समचरण दृष्टी विठेवरी साजेरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. आहे की नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जनी जडो दिशी. हा सर्व खेळ मनाचा आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी मन एकाग्र करा. त्या भगवंताचंच नामस्मरण करा महाराज. बाकीचं होत राहील महाराज. आपल्या मुखामध्ये जर त्या ठिकाणी नामस्मरण आलं, त्या ठिकाणी आपल्याला तो भगवंत दया करील, तो कृपा करील. आणि मग त्या ठिकाणी अभंगाच्या आज घेतलेल्या अभंगाच्या म्हणे का मरण तिसरे, तुका 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 म्हणे का मरण तिसरे. उत्तम तिवुरे कीर्ती मागे, उत्तम तिवुरे कीर्ती मागे, यरती माई का दुःखती जनती, यरती माई का दुःखती जनती. उत्तम देऊर कीर्ती मागे, उत्तम देऊर कीर्ती मागे,
कीर्ती येरती माई ग नाही आधी अंत अवसान, नाही आधी अंती अवसान. येरती माई ग दुःखाची जनती, येरती माई ग दुःखाची जनती. आणि म्हणून तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज दर दिवस मरण्यापेक्षा मरण तर एक दिवस आहे, परंतु त्या ठिकाणी रोज रोज दुःखात मरण्यापेक्षा जो त्या भगवंताला शरण जाईन त्याचं जन्म मरण चुकेन महाराज, आणि त्याची काय होईल उत्तमची उरे कीर्ती मागे. या ठिकाणी दादांनो सज्जना होस संत या ठिकाणी नेहमीच उपदेश करत असतात, सांगत असतात, तुम्हा आम्हाला जागा करतात, परंतु आपल्याला कळत नाही महाराज, नाही कळत आपल्याला, आणि म्हणून आपल्यावर हे दिवस येतात. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायचं उदाहरण घ्या. अहो माऊली ज्ञानोबरायला या समाजाने किती छळलं महाराज, किती त्रास दिला. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय असताना कळले नाही, तुकोबराय असताना कळले नाही, तुकोबरायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, माऊली ज्ञानोबरायची जुळी फाडली महाराज. या समाजाने काय संतांचा छळ केला महाराज, परंतु कधी माऊली ज्ञानोबरायांनी शाप दिला नाही, कधी माऊली ज्ञानोबराय रागवले नाहीत. उलट माऊली ज्ञानोबराय म्हणले त्या ठिकाणी मागणी मागितली उलट तुमच्या आमच्यासाठी, उलट प्रसादाने मागितले, जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणून संतांचा ऐका, साधूंचा ऐका महाराज. आणि या ठिकाणी आपण भजन करू, मला वाटतं टाइम झालेला आहे.